ओके. काल साक्षीने आपल्याला सांगितलेलं आहे, हे क्वेश्चन्स आपण केलेले आहेत. क्वेश्चन नंबर 9, 14, 15 आणि बाकीचे पण क्वेश्चन्स आपण केलेले आहेत एक्सरसाइज 4.2 मधले. राईट. हाँ। आणखी कोणते क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये? प्रॉपर्टीवरचे काही क्वेश्चन्स आहेत. हं? हे बेसिक बेसिक क्वेश्चन झाले पहिले. थोडे वेगळ्या टाईपचे क्वेश्चन्स आता आपण करूयात. प्रॉपर्टीवरचे हाँ। किंवा काय. 14, क्वेश्चन नंबर 15, 14 आपण केलाय का? जे सांगितलं तुम्हाला तो केलाय तुम्ही. आणखी एक क्वेश्चन घेऊयात आणि क्वेश्चन नंबर 2 कडे जाऊयात. क्वेश्चन नंबर 15. I is equal to integration 0 to infinity x e raised to minus x dx. हं? आता इथे पहा प्रोडक्ट आहे x आणि ई रेस टू एक्स, दोन फंक्शनचा प्रोडक्ट आहे. ओके. इंटिग्रेशन बाय पार्ट्स यूज करावं लागेल. इंटिग्रेशन बाय पार्ट्स. ते काय येतं? इंटिग्रेशन ऑफ यू इंटू व्ही डी एक्स इक्वल्स टू u integration of v dx minus integration of derivative of u integration of v dx dx या टाइप मध्ये आपल्याला हे इंटिग्रेशन घ्यावं लागतं. ओके. आता याच्यामध्ये आणखी एक आहे की u आणि v डिसाइड कसं करायचं. u and v are decided using Liet rule. लिएट रूल काय आहे हा? u लॉगरिथमिक इनवर्स अल्जेब्राइक ट्रिगोनोमेट्रिक. सो इथं इनवर्स आहे, ट्रिगोनोमेट्रिक आणि लास्टला एक्सपोनेन्शियल. हिअर एक्स हे कोणत्या टाईपचं फंक्शन आहे? अल्जेब्राइक. आणि ई रेस टू मायनस एक्स हे कोणत्या टाईपचं फंक्शन आहे? एक्सपोनेन्शियल. हे आहे अल्जेब्रिक फंक्शन आणि हे आहे एक्सपोनेन्शियल फंक्शन. देअरफॉर यू घेणार आहे आपण एक्स. देअरफॉर du बाय dx डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स काय येईल? हे 1 येईल. v घेणार आहे आपण. v घेणार आहे आपण e raised to minus x. Therefore, integration of v dx हे काय येणार आहे? इंटिग्रेशन ऑफ e raised to minus x dx हे काय येणार? इंटिग्रेशन ऑफ e raised to minus x dx हे e raised to minus x divided by minus 1 म्हणजेच काय? मायनस e raised to minus x इंटिग्रेशन v dx. Therefore, integration x e raised to minus x from 0 to infinity dx काय हे is equals to u into integration v dx integration e raised to minus x dx minus integration of derivative of u into integration of v dx. इथे आता v काय आहे? v e raised to minus x. हे लिमिट 0 टू इन्फिनिटी असणार आहे. म्हणजेच काय येईल हे? I equals to x into e raised to minus x इंटिग्रेशन काय?
ई रेस टू मायनस एक्स डिवायडेड बाय -1 मायनस 1 ने मल्टिप्लाय केलं काय फरक नाही पडणार आहे. इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू मायनस एक्स डिवायडेड बाय -1 dx फ्रॉम 0 टू इन्फिनिटी. हे ते म्हणजेच काय आहे, मायनस एक्स ई रेस टू मायनस एक्स मायनस, आणि हे मायनस प्लस होईल, इंटिग्रेशन ई रेस टू मायनस एक्स dx फ्रॉम 0 टू इन्फिनिटी इक्वल्स टू मायनस एक्स ई रेस टू मायनस एक्स, आणि हे येईल मायनस ई रेस टू मायनस एक्स फ्रॉम 0 टू इन्फिनिटी. पहिल्यांदा इन्फिनिटी ही व्हॅल्यू ठेवा. Okay. पहिली व्हॅल्यू ठेवा इन्फिनिटी, मायनस ऑफ एक्स डिवायडेड बाय ई रेस टू एक्स मायनस 1 अपॉन ई रेस टू एक्स फ्रॉम 0 टू इन्फिनिटी. म्हणजे हे काय, इथं इन्फिनिटी ठेवलं, समथिंग अपॉन इन्फिनिटी, ही व्हॅल्यू येईल 0 मायनस, इथे पण इन्फिनिटी ठेवलं 0. आता ह्याच व्हॅल्यू मायनस करायची म्हणजे प्लस 0 अपॉन ई रेस टू 0 1, 0 अपॉन 1 मायनस 1 अपॉन 1. म्हणजेच काय आलं आन्सर, इज इक्वल टू मायनस, हा इथे मायनस ऑफ मायनस इथे प्लस होईल, तर काय आलं आन्सर +1. Therefore, I is equals to integration 0 to infinity x e raised to minus x dx equals to 1. Question number, इट्स ओके साक्षी, जॉईन केले तू. हा पहिलाच क्वेश्चन आपला आता सुरू आहे. ओके, त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 14 पर्यंतचे तू डाऊट्स विचारले होते. क्वेश्चन नंबर 15 आय गेस विचारला होतास का नाही माझ्या लक्षात नाही, बट हा क्वेश्चन नंबर 15 आहे, क्वेश्चन वन मधला 15 क्वेश्चन. ओके, परत एकदा मी आजची पण रेकॉर्डिंग सुरू केलेलं आहे, ही रेकॉर्डिंग मी अपलोड करेल. त्यानंतर तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे नोटबुक मध्ये लिहायचं आहे. 30 आणि 31 या 2 दिवशी मी तुमच्या या नोटबुक चेक करणार आहे. ठीक आहे? पुढचे क्वेश्चन घेऊयात आपण क्वेश्चन नंबर 2 मधून. आता साक्षी, हे नंतर एकदा समजून घे. सिंपल लिएट रूल आपण जो घेतो इंटिग्रेशन बाय पार्ट्स साठीचा, त्यानुसार यू आणि व्ही डिसाईड केलेत आणि इंटिग्रेशन बाय पार्ट्स घेतलेले, आणि लिमिट्स काय बदललेले नाहीत, सबस्टिट्यूशन घेतलेलं नाहीये, त्यामुळे इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू इन्फिनिटी. तर इन्फिनिटीचे लिमिट्स कसे हँडल करायचे हे तुम्हाला इथं लक्षात येईल. ओके, काही क्वेरीज असतील तर ती चॅट बॉक्स मध्ये, इनबॉक्स मध्ये सोडा. ओके, चला पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 2 नाव, क्वेश्चन नंबर 2 यातला फर्स्ट क्वेश्चन, इंटिग्रेशन I is equal to integration 0 to 1 upon root 2 sin inverse of x divided by 1 minus x square 1 minus x square raised to 3 upon 2 dx. ओके, फर्स्ट ऑफ ऑल इथं तर काय करायला पाहिजे, आपल्याला सबस्टिट्यूशन घेतली पाहिजे. आता हे कसं कळणार आहे, साइन इनवर्स ऑफ एक्स आणि 1 मायनस एक्स स्क्वेअर हे इंटिग्रेशन एवढं इझिली सॉल्व्ह होणार नाही. त्यामुळे आपण इथे काय करूया, सबस्टिट्यूशन घेऊयात. आणखी एक सबस्टिट्यूशन ओळखायची असेल तर तुम्हाला हिंट मी सांगितलेली होती लेक्चर टाइम मध्ये सुद्धा, की जे फंक्शन दिलेलं असणार आहे एफ ऑफ एक्स, त्या फंक्शन मध्ये आपल्या फंक्शनचे 2 पार्ट्स पडतात. ओके, फर्स्ट पार्ट मध्ये आपल्याला एक असा पार्ट मिळतो की ज्याचं डेरिव्हेटिव्ह हे त्याच फंक्शन मध्ये अपियर झालेलं असतंय. तर ते डेरिव्हेटिव्ह आणि फंक्शन हे दोन्ही आपल्याला शोधून काढायचे. जसं की इथं, आता इथं इफ f of x equals to sine inverse of x, then f dash of x काय येईल, 1 अपॉन स्क्वेअर 1 मायनस एक्स स्क्वेअर याचं स्क्वेअर रूट येईल. ओके, बट इथं तर 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर हे आहे, इथं रेस टू 3/2. मग आता हे कसं मॅनेज करणार आहे पहा. युजिंग लॉज ऑफ इंडसेस
1/a⁻³ हे कसं लिहितात? 1/a⁻³ ओके, म्हणजेच 1/a² × a⁻² म्हणजेच काय लिहिले? 1/a × a⁻² म्हणजेच काय लिहिले? 1/a√a. काल सुद्धा आपण ही ट्रिक यूज केली होती. ओके, कालच्या एक्झाम्पल मध्ये तुम्ही पहा, ही ट्रिक आपण कालची यूज केली होती. ओके, आता इथं हे काय मिळेल? इंटिग्रेशन 0 to 1/√2 साइन इनवर्स ऑफ एक्स डिवाइडेड बाय a 1 - x² है, तो क्या है? 1 - x² इंटू √1 - x² dx असेल. नाउ substitute for now substitute for t equals to साइन इनवर्स ऑफ x, म्हणजेच काय मिळेल आपल्याला? साइन t इक्वल्स टू x मिळेल. ओके, अँड dt by dx डिफरन्शिएट करा, सबस्टिट्यूशन विथ रिस्पेक्ट टू x, 1/√1 - x² मिळेल. म्हणजेच काय मिळेल? dt इक्वल्स टू मिळेल dx/√1 - x². ओके, पहा बरं आहे का? ओके, आणि हा झाला t, हा टी होईल, हा dt होईल यातला पार्ट, आणि एक पार्ट जो आहे हा ए वाला पार्ट. ओके, तो आउटसाइडला राहील. तर त्या पार्टशी कसं डील करायचं ते पाहूयात आपण. हे क्लिअर झाले सगळ्यांना? काही क्वेरीज असतील याच्यामध्ये तर मेसेजमध्ये, इनबॉक्स मध्ये क्वेरी रेज करा तुमची. ओके, हा, आता आय इज इक्वल टू काय? आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 to, हा, आणखी एक राहिलं की लिमिट्स चेंज करायचे राहिले इंटिग्रेशनचे, ते आपल्याला चेंज करावं लागते, कारण इथं आपण डायरेक्ट सबस्टिट्यूशन घेतलेली आहे ना. ओके, देअरफॉर व्हेन x इक्वल्स टू काय? 0, वेरिएबल x है ना, x इक्वल्स टू 0, साइन इनवर्स ऑफ x इक्वल्स टू काय? t, साइन इनवर्स ऑफ 0 इक्वल्स टू 0 इक्वल्स टू t. हे असेल न्यू लोअर लिमिट व्हेन x इक्वल्स टू 1/√2. देअरफॉर साइन इनवर्स ऑफ 1/√2 हे असेल t, म्हणजेच काय असेल? π/4. राईट, म्हणजेच काय होईल? लिमिट्स चेंज होतील, लिमिट चेंज होतील. आपण हे सगळं सबस्टिट्यूशन वगैरे लिहिले, नेक्स्ट स्लाइड वरती करूयात. हा सगळा बाकी रफ वर्क आहे, हे जे केलंय ना हे सगळं रफ वर्क आहे. ठीक आहे, चला हे इरेज करून आपण इकडेच करूयात क्वेश्चन. हे तुम्हाला समजण्यासाठी फक्त मी इथं लिहिलं होतं. देअरफॉर आय इक्वल्स टू इंटिग्रेशन, पहा न्यू लोअर लिमिट काय झालं? 0 टू न्यू अप्पर लिमिट काय झालं? π/4. आफ्टर सबस्टिट्यूशन साइन इनवर्स ऑफ एक्स काय मिळेल? t अपॉन 1 - x². हे काय झालं होतं? 1 - x², 1 - x² म्हणजे साइन टी, साइन टी स्क्वेअर इंटू 1/√1 - x² dx अपॉन 1/√1 - x². हे काय झालं? dt झालं.
ते काय म्हणलं, टी अपॉन 1 मायनस साइन स्क्वेअर ऑफ टी इज इक्वल्स टू इंटिग्रेशन 0 टू पाय बाय 4 टी अपॉन cos square t dt. Now this cos square t is 1 minus sin square t by first fundamental trigonometric identity. Hence it is 0 to pi by 4 t into 1 upon cos square म्हणजेच काय येतं, हे sec square t येतं, sec square t dt येतं. ओके, hence 1 minus sin square t equals to काय येतं, cos square t आणि 1 upon cos square t येतं sec square t. Therefore I equals to, आता इथं लिएट रूल यूज करा आणि इंटिग्रेशन बाय पार्ट घ्या, LIATE. So algebraic is function t and inverse trigonometric function is v. So u is equal to t and v is equal to sec square t. So u into integration v minus integration of derivative of u with respect to t into integration of sec square t dt is equals to t into, now tan x चे डेरिव्हेटिव्ह काय तर sec square x. So sec square x चे इंटिग्रेशन काय येईल, tan x येईल, t into tan t minus इंटिग्रेशन ऑफ tan t dt. याचं इंटिग्रेशन घ्यायचं फ्रॉम 0 टू पाय बाय 4. ओके, हे इंटिग्रेशन आपल्याला घ्यायचं फ्रॉम 0 टू पाय बाय 4. ओके, आता हा